तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल। तर आपल्या एका नवीन प्रवासाला सुरुवात होते। तर प्रथमतः तुमचं स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये। तर आपला प्रवास चालू होतोय बेंगलोरवरून गुजरात बडोदाला। तर व्हिडिओ भावांनो पहिल्यापासून शेवटपर्यंत बघत राहा। आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल। त्याला घेतला निघलो बघा भरायला। तिघे जण होतो, विकास पण होता, मग आलो भरायला। तर भावना आपण पोहोचलोय आता नाईस रोडला आणि चालू आहे आपला प्रवास। आता गुजरातच्या दिशेनं चालू होतोय बडोद्याच्या दिशेनं भरायला। आपल्याला बमसुंदराला जायचंय। तर चला, इथं मोया आलेला सोबत, तो भाव आपला कराडचा आलाय सोबत। चालू आता यांच्या काय गाड्या आजच आल्या, आज काय भरत नाही, यांचा उठलाय बाजार, बघू आता। तर चला आता निघालोय, चालू आहे प्रवास आपला ज्योतिबाच्या नावाने चांगले। चला भावना आपण नाईस रोड उतरतोय खाली आता पोहोचलोय बघा। हा खाली गेला नाईस रोड, सरळ गेला कन्याकुमारी आणि हा तिकडे मागे गेला बघा बेंगलोरला। स्पीड ब्रेकर काढला का काय इथला हायवे? अण्णांची गडबड आता इथं आलं ना, इथून अण्णा शेअर होत्यात, अण्णांचा इलाका चालू झाला। अण्णा आपल्याकडे शेळे असतात, इकडे आला की अण्णा शेअर होतो। हा त्यामुळे अण्णांना नडायचं नाही, इकडे लगेच करतात। आता इथून पुढे ट्रॅफिक असतं इकडे इलेक्ट्रॉनिक सिटीला दुनियाचं बघा। चालू झालं आता, कामावरून सुटलेत सगळे, अकापक आता रॉंग साईड इकडून ये तिकडून ये चालू असतं। तर चला पोचूया फटाफट कंपनीतून घेऊया भरून। चला आपण पोचलोय, महिंद्रा लॉजिस्टिक्सचं वेअर हाऊस आहे आणि इथं आपण पोचलोय। आता भरून घेतो गाडी फटाफट। लय फोन केला, लय रस्ता चुकत आलोय राव। चला चला भाऊन लावले धक्क्याला, घेतो भरून आणि निघूया। चला होईल 5 मिनिटात भरून, थोडासा माल आहे, चला घेऊ भरून। भावना फायनली झाले गाडी भरून, 700-800 किलो माल आलाय आणि निघते आपण बडोद्याच्या दिशेनं। मोह्या पण आलेला बघा, मोह्या आणि त्याचा एक मित्र आहे तो पलीकडे बघा। ह्याला ओळखता का? ओळखता का? ओळखत असला तर कमेंट करून सांगा। हा मला काय झालं, देवदासला मोह्या का सगळ्यांनी माहिती आहे म्हणा, बागा टॉपचा विषय। तर झाली गाडी भरून, आता निघायची तयारी आहे। पेपर घेतो, इथं पुढे समोर पेपर भेटतात आणि पेपर घेऊन निघायचं। गाडीचं महत्वाचं काम करायचं, ऑइल चेंज वगैरे करायचंय, ते करून घेऊन निघायचं। बघू नाही तर कुठं रस्त्यात लफडा करायला नको, आधीच ताकद लावून भरपूर जण आहेत। आमुष्याला फोडलाय नारळ बिरळ चितले रांडांच्या, बघू आता। चला तर भावनो गाडी भरून आलोय, चहा प्यायला थांबलोय मस्तपैकी, चहा घेतो आता आणि निघतो। कंटाळा आला, वैताग आला होता। टापडा 5 वाजता निघलेलो, 6:30 वाजता पोचलो कंपनीत आणि झाली भरून। आल्याला पटकन भरली, कारण 2च पॅलेट होते, फटाफट झाली भरून। आता चहा घेतो आणि फटाफट निघून जातो। डिझेल टाकायचं, कांडी ब्लिंक होते, डिझेल टाकतो पहिलं आणि निघून जातो। चला आता प्रवास चालू झालाय आपला नवीन। 2 दिवस थांबलो राव बेंगलोरला, कधी थांबत नाही गाडी, मार्केट एकदम थंड आहे, बेकार अवस्था आहे। चला जे मिळलंय ते समाधान मानाचं, निघून जायचं। भावना आपण निघलोय आणि आता आलोय बमसुंदराला आणि दुनियाचं जाम लागलंय राव। तर वैताग काय, 2 तास लागणार आहे पोचायला आपल्याला माकलीला। चला आता फटाफट रनिंग क्रॉस करू, वैताग आलाय। कंपनीतून निघलोय बघा, जाम सगळ्या ह्या रोडला, ह्या टायमिंगला जामच असतं बेंगलोर पर्यंत पुरी लाईन। आपल्याला जायचं बायपास नाईस रोडनं, त्यामुळे काय एवढं जाम लागणार नाही। तर चला आता खपाखप मारू जरा गाडी आणि निघू। भावना आपण पोहोचलोय आता टोल नाक्यावर आणि आपल्याला हे दादा भेटले सातारचे। दादा हॉर्न दिला, अण्णा हॉर्न टाकलाय चेन्नईचा। गाडी नंबर MH 11 CH 5014
ना आज एकच बैलगाडा शर्यत आमचा बक्क्या लावलाय खाली बघा, बागा टॉप, विषयच नाही. तर चला आलो टोल वरती, आता टोल क्रॉस करू, फटाफट निघून जाऊ. पुढे जाऊन जेवण करायचं, आता सोबत आहे सगळी, मस्त असं जेवण करू आणि निघून जाऊ. चला भावांनो, आपण आता थांबलेलो तिकडं याला माकलीला, मस्त असं जेवण वगैरे केलं सगळ्या पोरांच्या बरोबर. कोणी ट्रान्सपोर्टला गेलेलो भरपूर दिवसातून, आणि मस्त तिथे जेवण केलं, सगळी होती, सगळ्यांची भेटी झाल्या आणि निघलो. आता आलोय पंपावर, कोकोच्या पंपावर आलोय. मस्त असं डिझेल टाकी फुल करून घेतो आणि निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं. तर चला डिझेल टाकी करू फुल. पावणे बघू शकता 2839 लिटर डिझेल बसले, झाले टाकी फुल. चला आता निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं. थोडासा गॅप घेतोय, कशी दिसते धन्नो आपली, कडक आहे ना. चला तर भावना पण डिझेल टाकी फुल केले पंपात मस्त अशी. हा पंप बघा भारतचा, इथं बघा सगळं जेवण बनवायला. हा पलीकडं हौदा, हे म्हणजे स्वतः जेवण बनवायसाठी आहे बघा, स्वयं खाना पकाना. पलीकडं हौदा आणि ते हॉटेल्स ढाबा वगैरे बनवलंय. आणि हा इकडे पंप, किती मोठा पंप आहे बघा, PPCLचा कंपनीचा पंप आहे. थोडं डिझेलचं 19-22 होतं इथं, बाकी काय नाही. ही लागली आपली धन्नू. मस्त असं फ्रेश झालो आणि म्हणलं आता निघूया. आता प्रवासाला करतोय आपण सुरुवात. तर आता आपला रूट अजून फिक्स झालेला नाही, कराडवरून जायचं का ह्याच्यावरून जायचं आपल्याला, संभाजीनगरवरून, तसंच धुळ्यावरून बडोद्याला जायचं. ते तिकडून गेलं तर ना खर्च कमी येतो आणि गाडी पण जाईन पटकन. घरी गेलो ना मुंबईला जास्तपर्यंत वैताग येतो. तर चला इकडूनच जायचा प्रयत्न करू, कारण परत आपल्याला रिटर्न येऊन सुट्टीच काढायची आहे. त्यामुळं शक्यतो तिकडूनच जायचा प्रयत्न करू आणि बघू. आता 13 नंबरनं जाऊ विजापूर मार्गे. उद्या काम पण करायचं आहे, गाडीचं ऑइल चेंज करायचं आहे, भरपूर काय काय काम आहे. टायमिंग बेल बदलायचं आहे, बदलायचा म्हणून बोंबललंय, तसंच आता बदलून घ्यायचं. हे व्हील कॅपचं हे बघा झाकण पडलंय, हे सगळं व्हील कॅप पण गेले ते गेले. आता नाशिकला नाही जाणार आपण ना, बरोबर. हा नाशिकला नाही जाणार, पण तिकडे भेटली कुठं, संभाजीनगर साईडला तिकडे भेटतात. हे आपल्याला सेम पाहिजे ना, कारण एकच पडले, म्हणजे एक कोण देत नाही, तिकडे भेटेल आपल्याला, आपल्या इकडे देत नाही कोण. तर चला घेऊ आता व्हील कॅप वगैरे तिकडे जाऊन आणि निघू. बघू शकता केवढा पंप आहे. तर भावांना आपण आहे शिर्याला, आपण तिकडून निघून पुढे येऊन थोडं थांबलेलो, झोप काय आली नव्हती, पण आपल्याला चित्रदुर्गाला काम करायचं होतं गाडीचं, त्यामुळं तिथं पंपावरतीच पडलो थोडं. बोलत चला 2-3 तास झोपूया आणि सकाळी लवकर उठून जाऊया. तिथून 4 वाजता उठून निघलो. आता आलोय शिर्याला, वाजले 5, उजडायला लागले बघा. आणि चित्रदुर्गाला जाऊन गाडीचं काम करायचं होतं शोरूमला. तर बघू आता कसं होतंय काय होतंय. पुढे जाऊन आता थांबावंच लागणार आहे असं पण, कारण 10 वाजता शोरूम चालू होणार. कुठं शोरूम नाही, डायरेक्ट याला आहे बघा, काय ते आपलं विजापूरला, या रोडला आपण जाणार आहे त्या रोडला. 4 नंबरनं गेलो असतो तर भरपूर भेटतात, काय विषय नाही. तर चला भावना बघू आता कसं. आपण बोललो चित्रदुर्गाला, झोपलेलो मागं आणि आता इथून निघलो चहा प्यायला थांबलोय. मग तसा चहा घेतला. आता पुढे जाऊन आपल्याला शोरूमला थांबायचं चित्रदुर्गाच्या, जाऊन थांबते थोडंसं, गाडीचं काम करतो, ऑइल चेंज वगैरे. मागच्या ती सर्व्हिस लाईट लागलेली, त्यामुळं ऑइल चेंज वगैरे करून घेतो. छोटीशी काम आहेत बाकीची, ती पण करायची, करून घेऊन निघूया. तर चला असं इथं चहाची टपरी होती, चहा घेतला मस्त असा आणि निघू. तर गुड मॉर्निंग भावांनो, जय श्री महाकाल. आपण पोहोचलोय सध्या चित्रदुर्गाला. तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला गाडीचं काम करायचं चित्रदुर्गाला. शोरूमला मस्त काम करतात चित्रदुर्गाच्या, मी कायम करतो पहिल्यापासून. आता इथं काम करायचं आणि कल्टी मारायची. तर चला आता इथून आपण टर्न मारतोय, थोडंसं आता फ्रेश होतोय. ते जिओचा पंप आहे रे इथं, आणि निघतो. पुढं लेफ्ट मारून आपल्याला जुन्या रोडला उतरायचं चित्रदुर्गाच्या. जो पहिलावाला बायपास होता तिकडून चित्रदुर्गातून घुसायचं. तिथं गेलं की पुढे गेलं की राईटला शोरूम आहे, तिथं जायचं आपल्याला. तर चला मारला टर्न आपण खाली. आता हा जिओचा पंप इथं थांबणार आपण, आणि शोरूम काय एवढं लवकर, आता 7 वाजलेत, एवढं लवकर उघडणार नाही.
थोडासा आराम करू, 10 वाजता जाऊ शोरूमला. चला. भावना राईटला गेला, सरळ रोड आपला चित्रदुर्ग बायपास. आणि आपण आता आलोय, आपल्याला पुढे जाऊन गाडीचं काम करायचं, त्यामुळे आतमधून चाललोय. शोरूम उघडला असेल आता, 9:30-10 वाजायला आले. 10 वाजता उघडतंय, 10 वाजता जाऊन काम करायचं. तर बघू शकता वातावरण काय झालंय, मस्त असं कायम मस्त वातावरण असतं इकडं कडक मध्ये. पवन चक्की असल्यामुळे ना भारी वाटतं इकडं. बघू शकता कसं आहे वातावरण. चला, हा सरळ रोड पहिला जुनावाला हाच रोड होता 4 लाईनला, पण हा पण बायपास सारखाच आहे, चित्रदुर्गामधूनच जातो आतमधून. आता तो नवीन बायपास बनवला पलीकडचा, तिकडून जातात सगळ्या गाड्या हावाला. आपण चालू आहे जुन्या बायपास ना. पुढे गेलं की शोरूम आहे राईट साईडला, तिथे जाऊन थोडंसं काम करायचं, ऑइल चेंज वगैरे करायचं आहे. राहिले म्हणून तसं राहिले, परत काय प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे म्हटलं करून घ्यावं. कारण पुढं कुठं इकडं नाही, डायरेक्ट विजापूरला आहे 13 नंबरला. मध्ये आधी मला काय माहित नाही कुठं आहे, असेल तर ते विजापूरला रस्त्याकडे आहे, बाकी इकडे तिकडे असू शकतं कुठेही. तर चला, असो काय विषय नाही, घेऊ करून काम आणि निघू. तो भावांनो जुन्या रोडनं भरपूर दिवसात गाडी घातली आणि कसलं भारी वाटते राव, 1 नंबर वाटते. आता इकडे गाड्याच नसेल, मोठ्या गाड्या. हा घाट छोटा होता यामुळे जाम लागायचं, थोडस चढण होतं मोठं. आता ते चढण राहिलं नाही तिकडून बायपास वरून. बघू शकता कसं डोंगर लय भारी वाटायचं. इकडे सगळ्या गाड्या थांबायच्या, हात चढून पुढे गेलं ना गाड्या थांबायच्या सगळ्या, ग्रेस वगैरे मारायला इकडं तिकडं. स्टॉप होता, आता तो स्टॉपच गायब झाला बायपास मुळे. लय मस्त आहे. आता हिरवळ झाले बघ कसे पावसामुळं, डोंगर हिरवीगार झाले. पवन चक्क्या कसे भारी आहे ना. तर भावना गाडी आपण लावले वर्कशॉपला, ऑइल चेंज वगैरे करून घेतो आता, सर्व्हिसिंग. खोलले ते ना, अजून काय हात लावलेला नाही. गाडी किती घाण झाली बघा आतनं, इथनं धुरळा येते एवढा काय माहित. इंजिन तर किती घाण झालं, इंजिन क्लीन करायचं. कधी गाडी सासवडला जाते त्यावेळेला इंजिन सासवडला नाही, एकदम क्लीन इंजिन करून देतात, एकदम टाकाटक. तेव्हा जाईल सासवडला तेव्हा मशीनवर करतात 1 नंबर मध्ये, तांब्यावर पाण्यामध्ये इंजिन क्लीन. लावले आता शोरूमला, बघू शकता. अजून काय हातात त्याने घेतली नाही, 10-15 मिनिटात होईल. भरपूर गाड्या आहेत तिथं. भावांना आपलं रिजनरेशन होण्यात आले, लावले रिजनरेशनला बघा. भरपूर वेळ जातो रिजनरेशनला, मिनिमम अर्धा तास जातो. फुल गाडी ऍक्सिलेटर होते, चालले अजून स्कॅनच करते बघा. टेस्ट प्रोग्रेस आहे, रिजनरेशनचा आहे. त्याला रिजनरेशन घेऊ करून आणि निघू, तेवढंच राहिले आता. ही आपली धन्नू आणि हे आहे शोरूम. आपल्या ओळखीचे आहेत सगळे. पहिले आपण जुन्या गाडीचं इथंच काम करायचो, या गाडीचं कधी केलं नव्हतं, आता परत इकडे स्टार्ट केलं. कारण काम फटाफट होतं आणि चांगलं करतात, सगळं सामान विमान भेटतं इथं. आपल्या इकडे काय भेटत नाही आणि काय समजत नाही मिस्त्रींना. जरा काम चांगलं होतं. बघू शकता रिजनरेशनला लावली आपली, झालं असेल मग त्या ॲक्सिलेटर कमी झाला. रिजनरेशन कंप्लीट झालं की ते मशीन सोडवून टाकायचं. थांबा बघूया काय झालं. फायरिंग कमी आले, अरे बापरे, अजून चालूच आहे. बघू शकता रिजनरेशन. 5 लिटर डिझेल आरामात खातं, 5-6 लिटर खातं. वेळ राहायला वेळ लागतो. ऑटोमॅटिक झालं की काय टेन्शन नसतं, हे असं करायला लागलं की लफडा होतं.
आपलं काम झालं शोरूमला गाडीचं सगळं ओके मध्ये आणि निघलो आता तिथनं आलोय बघा चित्तुर्गेच्या जुन्या रोडला. आणि इथं भूक लागलेली जरा, काय खाल्लं नव्हतं सकाळपासून, नाश्ता पण नव्हता केला. इथं अंडा राईस भेटत होता मस्तपैकी, अंडा राईस घेतलाय. असं 65 सांगितले त्या काकींना, देत आहेत त्या. आपली धनू लागले पलीकडे बघा. आणि हा सरळ जातो हॉस्पिटल रोड. तर चला आता खाऊन घेऊ मस्त, असं भूक लागले जाम आणि निघू. तर भावना आपण निघलो चित्रदुर्गात. आता वातावरण बघा कसं आहे ना, तो खोळा गणपत पोळा ढगाळ वातावरण झाले. पवन चक्कीमुळे ढग इथं जाडते ते काय. तर चला आता फटाफट हा सरळ जातो सोलापूरला रोड. जाण आता रनिंग मारायचा भरपूर असा टाइमपास. सकाळ आपण रात्री थांबलोय तसं आता काम करायचंय म्हणून, कारण काय परत थोडं विजापूर शिवाय शोरूम नव्हतं, म्हणलं इथंच करावं यासाठी इथंच थांबलो रात्री. आणि इथं खात्रीशीर काम होतं त्यामुळे काय टेन्शन नाही, पाहिजे ते सामान भेटतं. विजापूरला भेटतंय नाही भेटतंय काय माहिती. हे आपल्या ओळखीचे असल्यामुळे सगळी देतात करून व्यवस्थित. पहिली गाडी आपली, पण त्यांच्या पेंटिंग गाड्या होत्या कालच्या खोललेल्या, त्यामुळं आपल्याला थोडासा वेळ झाला, पण झालं काम ऍक्च्युली. आणि निघलं आता, झालं व्यवस्थित. गाडीचं फायरिंग पण असं स्मूथ यायला लागलंय आता. ऑइल बदली पहिल्यांदाच माझ्याकडून लेट झाले, ना तर लेट कधी होत नाही ऑइलचे, टाइम टू टाइम होतं सगळं. तर भावना कसं वाटतंय, हा बघा हॉस्पिटलचा जलसागर लय मोठा आहे हा, बघू शकता, दाखवतो तुम्हाला. बघा केवढा मोठा जलसागर आहे, तलाव आहे मोठा असा, समुद्रासारखं पाणी लाटा उसळत आहे. कसं आहे ना नादियाबाद आता दिसतंय, असं धावायला लागतंय बघा पाऊस आला तरी बी. आता लागलाय हा बोगदा, आपला बोगदा पास केला की पुढे आरटीओ थांबल. अरे बापरे 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 बापरे, जाम लागला, अचानक ब्रेक मारावा लागला. टमटमवाला कसला गेला ना, मी म्हणलं आता मागणं फळक्या येतोय वरतं, गेला निघून. तर बघू शकता कसली गर्दी आहे इकडं, फिरायला येणारी लोक बघू शकता. समुद्रासारख्या लाटा आहेत त्या काय त्या तलावावरती. आणि हा लागला बोगदा, पहिला घाट होता हा, भरपूर डेंजर घाट होता, म्हणजे गाड्या चढायच्या नाहीत, अटकायच्या नव्हत्या. आता एक नंबर हा बोगदा बांधल्यामुळे ना मस्त झाले. आणि हे जंगल फिरायला बिरायला लोक जातात बघा, भारी भारी भारी, एक नंबर. होस्पेटचा बोगदा, या होस्पेटचा बोगदा पास केला, राईट मारला की बेल्लारीला जातो रोड, आणि सरळ जातो आपण होस्पेट, सोलापूर, विजापूर, आणि आपल्याला जायचंय सरळ. बघू शकता बोगदा आहे, आपल्या बोगद्यांच्या सारखे स्टँडर्ड नाही पण भारी आहे. कसा वाटतं, आहे ना भारी. भावना चहा प्यायला थांबलेलो हॉस्पिटलच्या पुढं कोपलला, आता चहा घेतला. बघू शकता आता पुढे जाऊन थांबायचं, थोडं व्हिडिओ एडिट वगैरे करायचं, मग निघायचं. चला, हाजी बापूजी गाववाले भेटले बघा, चिकमहूतची कार्यकर्ते. मग काय त्यांची गाठ घेतली, मस्त असा चहा घेतला त्यांच्यावर, व्हिडिओ वगैरे काढलं आणि निघूया म्हटलं आता. हॉस्पिटलच्या पुढे आलेलं भावानं, जेवायला थांबलेलं, मस्त असं जेवण उरकलंय. जेवण केलं मस्त. अजून एक गाडी होती चेन्नईवरनं भरून आले, दोघं सोबत जेवण केलं आणि आता निघतोय. झोप विजापूरच्या आसपास जाऊन झोपेन. तर चला करू आपण विजापूर पर्यंत प्रवासाला सुरुवात. डोळ्यावर लाट पडते त्यामुळे मोबाईलकडे बघणं झालोय. चला निघूया. भावानं जेवण वगैरे करून निघालोय आपण. आता बिजापूर राहिले अजून 100 किलोमीटर. आता आपण कुठे आहे, कुष्ठगीरच्या तिथे आहे. तर चला, जेवण झालंय मस्त असं, विजापूरला जाऊन झोपू, काय टेन्शन नाही. सकाळी लवकर उठून उद्या दिवसभर रनिंग करू. उद्याचा दिवस, उद्याची नाईट आहे, परवा सकाळी पोचू. उद्या दिवसभर पूर्ण अर्धा हाणू, थोडं राहील ते संध्याकाळी हाणू. सकाळी लवकर उठून डायरेक्ट बडोदा. तर चला, चालू आहे प्रवास. आपली पुढे गाडी चालली आहे बघा, पुण्याची. ओळखतं का गाडी?
MH42BF 0614 चन्नेवरून भरून आले गाडी. याला चालले आपला फलटणला चालले कमिसला. काही निघले चेन्नईवरून आणि मी सकाळी निघालो चित्रदुर्गातनं. काही सगळा घोळच आहे. चला करूया झपाझप 5 रनिंग आता. तर भावना हा आहे विजापूरचा रिलायन्सचा पंप आणि आपण आता इथं झोपतोय. मस्त असं बिछाना टाकलाय बघा. मस्त असं झोपून घेऊया आता आणि सकाळी 5-5:30 वाजता उठून जाऊ निघून. तर चला भावना, गुड नाईट. झोप आलेली आहे मस्त अशी आणि झोपूया. तर भावना, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? नक्की आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तेवढं दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओचा ऑप्शन येईल. तर चला भावांनो, भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. चला.